बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी जानकी. प्रकरण 10. जानकी समाधानाने आपल्या खोलीत आली. खोलीत निळसर प्रकाश पडला होता. वेदवती खिडकीकडे तोंड करून शांत झोपली होती. जानकी शेजारच्या पलंगावर आडवी झाली. खरं तर कोपऱ्यातला तो शिशवी पलंग तिला समोर नको होता. आई म्हणाल्या, "अगं कुमार येईपर्यंत वेदवती आणि तू झोप त्यावर." पण जानकीने छोटे पलंग घातले. खोलीचं सौंदर्य संपलं होतं. कल्याणी म्हणाली, "काळजी करू नकोस." महेश भाऊजी म्हणाले, "शांत झोप." पण जानकीची झोप बरेच दिवसांपासून हरवली होती. प्रत्येक क्षण जागताना जगताना नैराश्य आलं होतं. एवढ्याशा आयुष्यात बसणारे चटके दाहक होते. स्वतःच्या आत्मविश्वासाचा चुराडा झाला होता. स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य बांधून घेतलं होतं. कधीही दैवावर विसंबून नसलेली जानकी दैववादी झाली होती. मनाने खचली होती. तडफदार बोलण्यातून निराशेचे सूर उमटत होते. तिला आठवलं, कुमारचं पत्र आलं आणि रडत माई म्हणाल्या, "वाच पोरी वाच हे पत्र." तिने उत्सुकतेने पत्र घेतलं. त्यात अगदी तिच्या पत्रातला मजकूर होता. शब्दाची जुळवाजुळव करून लिहिलेला. "माई, मी लग्न केलं खरं, पण पण सांगू, माझ्या त्या क्षणी लक्षात आलं आपण पळून जायला हवं. अगदी रामदास स्वामींप्रमाणे. अगं माझ्या अंगात वैराग्य आहे हे मला जाणवत होतं. पण तेव्हा अक्षता अंगावर पडत होत्या. माझा नाईलाज होता. खरंच ग माई, मला अचानक साक्षात्कार झालाय वैराग्याचा. नको वाटतो तो संसार." जानकीचा बिचारीचा दोष नाही. तिला मुक्त कर माझ्या जीवनातून. दादाजींची संन्यस्त वृत्ती कधी रक्तात भिनली देव जाणे. पण संसारात राहून त्यांच्याप्रमाणे मला संन्यस्त राहता येत नाही. मी जातोय दूर घरापासून, माया मोहातून दूर. मला क्षमा कर माई. पुन्हा एकदा जानकीच्या डोळ्यातून श्रावण भाद्रपद बरसले. "सांग जानकी, काय करू मी? वाटलं होतं मंदिरातला बाळकृष्ण ह्या घरात रांगेल, नाचेल. पण नाही. माझाच बाळकृष्ण हरवला. माझाच बाळकृष्ण गेला ग." माई गदगदल्या स्वरात बोलत होत्या. दादाजी नेहमीप्रमाणे डोळे मिटून स्मरणी ओढत होते. तरीही बंद डोळ्यांच्या कडेला पाणी आलेलं जाणवत होतं. "जानकी, महेश पण नाही इथे. ती अशी, वेदवती अशी, साऱ्या संसाराचा भार वाहत मी एकटीच." पुढे त्यांच्याने बोललं ना, "माई, मी आहे ना." जानकी डोळे पुसत म्हणाली, "नाही पोरी, तुझं आयुष्य एक दिवस मंगळसूत्र घालून खराब नाही करायचंय मला. आज येईल उद्या येईल म्हणता महिना झाला, पण नाहीच आला तो. त्यात महेशही गेला." "कोणी गेलं कोणी आलं तरी माई मी आहे नेहमीसाठी." "नाही ग, तुझं आयुष्य तुझ्या पुढे आहे. असू दे. ज्या घराशी माझं आयुष्य जोडलं गेलंय ते घर माझं जीवन आहे. ते सोडून जायचं म्हणजे मृत्यू." ते शब्द ऐकताच माईने एकदम तिला जवळ घेतलं. "असं नको बोलूस. शांतपणे विचार कर. तू शिकलेली आहेस, समाजात वावरतेस.
पतीविना वावरताना समाजात टीकेची शस्त्र तुझ्या मनाला बोचतील. हे सहन करणं तुला शक्य होईल? शिवाय मनाची समजूत तू घालू शकशील, पण पोरी शरीराची समजूत घालणं फार कठीण जाईल तुला. तुझ्या सुख स्वप्नांना फुलवता नाही आलं तरी ती कुस्करली जाऊ नयेत असं वाटतं. तेव्हा शांतपणे विचार कर. तुझ्या ताईला विचार, ऑफिसची सुट्टी संपत आली आहे, जरा माहेरी जाऊन ये. त्या एवढ्याच बोलत होत्या. जानकीला आपल्या भावना लपवणं अशक्य झालं होतं. ती आपल्या खोलीत परतली ते विचारांचं वादळ घेऊनच. 8 दिवसानंतर तिला आलेल्या पत्रानंतर कुमारचं माईंना पत्र आलं होतं. काम झालं की येतोच. त्यामुळे त्या निर्धास्त होत्या. पण जानकी मात्र पूर्ण समजून होती. त्याचप्रमाणे महेशही. पण महेशला माहीत आहे हे कळणं जानकीला अशक्य होतं. माई म्हणाल्या होत्या, माहेरी जा, हवे ते कर. माझं आयुष्य त्यांना फुलवायचंय. पण कशा फुलवणार होत्या त्या? जानकी विचार करत होती. समोर दिसणाऱ्या मंदिरात कृष्णमूर्ती हसत होती. नेहमी दिसणारी महेशची आकृती मात्र तिथे नव्हती. दुरूनच असणारी सोबत किती महत्वाची आहे हे तिला कळत होतं. अचानक न सांगता ते गेले होते. माईंना त्याच्याबद्दल विचारताच त्या म्हणाल्या, अगं साधू पुरुष तो एका जागी थोडाच थांबणार आहे. पण तुम्हाला सांगून तरी तो कधी इथे नसतोच. कधीतरी येतो, कधीतरी जातो. त्याला मायेचे पाश नाहीत. त्याला कशाचा मोह नाही. आज इथे तर उद्या तिथे. मग आता कधी येतील ते कसे सांगता येईल. पण एवढं खरं, आम्ही आहोत म्हणून येतो. खूपच आग्रह केला तर एखाद्या वेळी राहतो. मग कुठं जातात ते? कुठेही प्रवचन देण्यासाठी तर कधी नुसताच भटकत असतो. जानकी ह्यावर काहीही बोलली नव्हती. पण त्यांना मी काय करावं हा प्रश्न तिला विचारायचा होता. प्रश्न मनात येतात उत्तरही आले. साधू पुरुषांना सांसारिक मोहात कशाला गुरफटायचं? स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा. तसे पूर्वीच ते म्हणाले होते, घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवू नका. मग काय उत्तर आहे ते प्रत्येक प्रश्नावरच. जानकीला वाटलं ताईला पुन्हा विचारावं, पण बाईचं ठरलेलं उत्तर तिला पक्क ठाऊक होतं. लग्नानंतर 8 दिवसांनी सामंत साहेब आले होते तिला न्यायला. आईची तब्येत बरी नसल्यामुळे ताई येऊ शकली नव्हती. सामंत साहेबांचा केवढा तरी सत्कार माईने केला, जणू ताईचे खरोखरीच यजमान यावेत तसा. ह्या घरालाच अगत्य आहे. कोणी आले तरी सन्मान करण्याची ह्या घराची वृत्तीच आहे. जानकी, जा बेटी, माहेरी जा. इथून तुला कोणी पोचवायला येणार नाही. पण मेहुण्यासारखे असणारे सामंत साहेबच आहेत. हे ऐकताना जानकीला वाटलं माईंना काही समजलं तर नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच साधे भाव होते. सामंत साहेबांबरोबर ती निघाली. कुमार गावाला गेल्याचं त्यांना कळलं होतं. निघता निघता ते म्हणाले, कुमार आले तर पाठवाल ना, की त्यांना न्यायला मी येऊ? नको नको, घाईघाईने माई म्हणाल्या. तो आला की पाठवीन. अहो, एकदा नातं जुळलं की असले औपचारिक व्यवहार पाळायचे नसतात. सामंत साहेब मन मोकळे हसले. माईच्या सुमधूर बोलण्यातून प्रकट झाले. निर्मळ भाव त्यांच्या शुद्ध सात्विक मनाचा द्योतक आहे हे जाणवत होतं. घरी ताई अधीरतेने वाट पाहत होती. विजय विश्वास नाचत आले. आईच्या डोळ्यांतून श्रावणधारा बरसल्या. जानकी सासरी गेल्यानं आई अधिक एकटी पडली होती. तो एकटेपणा असह्य होऊन म्हणा किंवा नुसतं बसून अनेक विचारांनी तिच्या एकाकी जीवनाला ताण आला असावा असं वाटत होतं. सामंत साहेब कधी नव्हे इतके राजरोस आणि घरगुती स्वरूपात वावरताना दिसत होते. कित्येक वर्षापासून चाललेल्या त्यांच्या प्रेमाला अशा वास्तूंचा आधार मिळाला आणि तेही आपण गेल्यावर फक्त 1 महिन्याच्या कालावधीत हे तिच्या लक्षात आलं. घरात सामंत साहेब एकरूप झाल्याचं आईच्या तोंडूनही कळलं होतं. 2 संसार सांभाळण्याचं कौशल्य त्यांच्याजवळ आहे असं जानकीला वाटलं.
रात्री वेळ मिळताच ताई म्हणाली, सगळं ठीक आहे ग, पण तुमचे सामंत साहेब कसे आहेत? खरं सांग, अगदी खरं. खरंच आवडला कुमार तुला? खूप प्रेमळ आहे का? जानकी, माझ्या नशिबात संसार सुख नाही, पण तुला ते मिळाले उद्या. उद्या तू आई होशील आणि मी आईची सेवा करता करता अशीच राहीन. पण तुझा पहिला मुलगा मला द्यायचा हं? मला खूप खूप आवड आहे मुलांची, खूप आवड आहे. बोलता बोलता ताईच्या भावना अनावर झाल्या. जानकीचं तोंड आपल्याकडे वळवून ती म्हणाली, देशील ना ग तुझा बाळ मला? जानकीला गदगदून आलं. इतक्या वेळ थोपून धरलेले अश्रू बरसायला लागले. पाहता पाहता जानकी हुंदके देऊन रडायला लागली. ताई चमकली. जानकीचे अश्रू तळापासूनचे आहेत यात तिला शंका उरली नाही. तिला आपल्या दोन्ही हातांनी जवळ घेत ती म्हणाली, वेडाबाई, रडतेस कशाला? ताई, हे शब्द उच्चारताना सुद्धा तिला असह्य झालं. बराच वेळ रडल्यानंतर जानकीला जरा बरं वाटलं. ताई तिचा अनावर वेग संपण्याची वाट पाहत होती. जानकी, सांग मला काय झालं असं? कसं तरी अडकळत जानकीनं सारं सांगितलं. तेव्हा मात्र ताईच्या रागाचा पारा चढला होता. दोन्ही खांद्यानं पक्क धरून ती म्हणाली, जानकी, वाटतच होता तो शेळपट, पण असा भिकार असेल, पळपुट आणि खुळा असेल असं वाटलं नव्हतं. झालं ते जाऊ दे. तू सरळ पत्र दाखवून घटस्फोट घे. अशा नुसत्या मंगळसूत्राने संसार होत नाही. संसाराला 2 माणसं लागतात. त्याला सोड, नोकरी चालू ठेव. अजून काहीच झालं नाही. त्या शहाणाने हे रायटिंग दिलंय तेव्हा तू कुमारिका आहेस हेही सिद्ध झालंय. कळलं? काही घाबरू नकोस. मी आहे ना, मी आहे ना. तुला काही कमी पडू देणार नाही मी. बोलता बोलता ताईने तिला जवळ ओढली. आईच्या मायेने थोपटत राहिली ती. त्या प्रेमळ स्पर्शातलं आश्वासन जानकीला कळत होतं. कितीतरी वेळांनी बोलता बोलता ताई थबकली. आपणच केवळ बोलतो आहोत हे तिला जाणवलं. जानकी, झोप आता, उद्या बघू. आता तुला मी मुळीच जाऊ देणार नाही. तेव्हा ऐकले असतेस तर हा प्रश्न आला नसता. अजून काही बिघडलं नाही. झोप आता हं. बोलता बोलता ताईला झोप लागली. जानकीच्या मनात वादळ घोंगावत होतं, पण त्याला किनारा मिळाला नव्हता. आवर्त उठत होतं, पण त्या आवर्ताकातून सुटणं तिला जमत नव्हतं. कधीतरी झोप लागली रात्री. दुसऱ्या दिवशी आल्या आल्या सामंत साहेबांनी हाच सल्ला दिला. ताईने सार काही शब्दासहित त्याला सांगितलेलं दिसत होतं. तुझं काय मत आहे सुमंगला? साहेबांनी ताईला विचारलं. पतीविना संसार नाही आणि संसारात पती नाही तर अर्थच काय? बरोबर आहे जानकी. सुमंगला म्हणते ते तुला पटतं ना? उद्याच आपण वकिलाकडे जाऊया. तू मोकळी हो. आपल्या आयुष्यात असं काही घडलंय, आपलं लग्न झालंय हेच मुळी तू विसरून जा. म्हणजे पूर्वीचं मुक्त जीवन तुला जगता येईल. सामंत साहेब बोलत होते. काल परवा कन्यादानाचा सोहळा पार पाडताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं आणि आज तेच साहेब सहजतेने घटस्फोटाचा सल्ला देत होते. जानकीच्या डोळ्यांत आता पाणी तरारलं. ती बोलत नव्हती. अनेक प्रकारांनी ती दोघं बोलत होती, समजावत होती. मायेच्या पोटी त्यांचं बोलणं होतं, पण त्या बोलण्यातून जानकीची व्यथा आपली वाटल्याचे भाव होते. अरे जानकी, तू बोलत का नाहीस? अगं, बोलण्याशिवाय का कळेल? जानकीने आपलं मंगळसूत्र घट्ट पकडलं होतं. ते पाहताच ताई म्हणाली, अगं, 4 काळे मणी म्हणजे भावना असल्या तरी त्या 4 मण्यांचा धनी असल्याविना संसार होत नाही. सांग काय मनात आहे ते.
सामंत साहेब आणि ताई तिच्याकडे पाहत होत्या. आता बोलणं भाग आहे हे जानकीला समजलं होतं. ताई, पतीविना संसार नाही, आणि ज्या संसारात पती नाही अशाला संसार म्हणता येणार नाही. पण रंगलेल्या मेहंदीची पावलं अजून ओली आहेत. अंगाला लावलेली हळद अजून पुसायची आहे. अगं ताई, हिरवा चुडा अजून उतरला नाही. तेव्हा त्यांच्या नावाने घातलेलं मंगळसूत्र एकदम कसं काढू? हे सौभाग्य कसं मिटवू? जानकी, ह्या भावनांनी शरीराची भूक मिटत नाही. तेव्हा हे सारं विसरून जा, ताई म्हणाली. तेव्हा मान डोलवत साहेब म्हणाले, सुमंगला म्हणते ते बरोबर आहे जानकी. तू घटस्फोट घे. काल परवा ओळख झाल्या सामंत साहेबांनी हक्काने सुमंगला सुमंगला म्हणावं आणि आपल्याला घटस्फोटाचा सल्ला द्यावा, ह्याचा जानकीला मनापासून राग आला. खरं तर ते तिच्या हिताचं होतं, पण अहित आणि हित जानकीला कळत नव्हतं. तिला दिसत होती प्रेमळ सासू, प्रेमळ सासरे, लाघवी ननंद आणि पाठलाग करत होते महेशने उच्चारलेले शब्द. जानकी एकदम म्हणाली, ताई, तू म्हणतेस ते बरोबर आहे. संसार सुख मिळणं माझ्या भाग्यात नाही आणि तुझ्याही नाही. आपल्या दोघांनाही हा शाप आहे बघ. मला सासर मिळालं, घर मिळालं आणि तुला मिळाला एक क्षणाचा पती. तुला तुझा पती हवा, मला माझं घर हवंय. तेव्हा आज तरी घटस्फोटाचा माझा विचार नाही. ती असे काही बोलेल असे सामंत साहेबांना आणि ताईला वाटत नव्हतं. दोघंही क्षणभर चमकले, पण त्यानंतर कितीतरी वेळ ती दोघं तिला घटस्फोटाची आवश्यकता समजावून सांगत होती. 8 दिवस राहण्याकरता गेलेली जानकी 3-4 दिवसातच घरी परतली. निघताना आईसाठी काही करावं, निदान आईला सासरी घेऊन जावं असं तिच्या मनात येत होतं. पण अशा निराशेच्या झोपाळ्यावर बसल्यासारखी तिची स्थिती होती. पडल्या पडल्या जानकीला सारा चित्रपट दिसत होता. सतत कुमारला शोधण्याचा प्रयत्न चालू होता. किती ऋतू आले, श्रावणधारा बरसून गेल्या, शरदाचं चांदणं निघून गेलं, तरीही ती वाट पाहत होती. कुठे कुठे शोध घेत होती. माईंनी आशा सोडली. महेश वरून दाखवत नसले तरी निराश झाले होते. जानकीशी बोलणं त्यांनी कमी केलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.